नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राऊत काव्या कृषी या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. या स्टबल मोच्या साहाय्याने आपण गेले 4 दिवस बरेचसे प्रात्यक्षिके घेतली आणि बरेच सर्व ठिकाणच्या प्रात्यक्षिकामध्ये ही मशीनची कामगिरी सर्वोत्तम होती. आज आपण आलो आहोत करंजे गावाचे श्री मान्य सावंतसाहेब यांच्या फार्मवरती. स्वतः सावंतसाहेबांनी उपस्थित राहून या मशीनचे कामकाज कशाप्रकारे ही काम करते, आपलं गवत कशाप्रमाणे बारीक करते, त्याचप्रमाणे मोठ्या छोट्या रानामध्ये व सर्व भागात कशी चालते ह्याची पाहणी केली व त्यांची मतं देखील ह्या व्हिडिओमध्ये मांडलेली आहेत. त्याचप्रमाणे आता आपण बघता या मशीनची हाताळणी जे करतायत हे ह्या फार्मचे सर्वेसर्वा ज्यांचं शेतीविषयक या फार्मचं कामकाज यांच्या अध्यक्षतेखाली चालतं, हे मान्य सातार्डेकर यांनी ही मशीनची पूर्णपणे टेस्टिंग घेतली, सर्व भागामध्ये वापरून बघितली व त्यानंतर आपली मते या मशीनबद्दलचे अभिप्राय यांनी आपल्या लाडक्या मालवणी भाषेत ह्या व्हिडिओच्या शेवटच्या भागात व्यक्त केली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण हा जो स्टबल मोअर आहे हा सावंतसाहेबांच्या शेतीच्या म्हणजे फार्मवरती आपण डेमॉन्स्ट्रेशनसाठी आणला आहे. आपल्यासोबत आता आहेत माजी जिल्हा बँक अध्यक्ष मान्य सतीश सावंतसाहेब, एक प्रगतशील शेतकरी आणि एक सामाजिक कार्यकर्ते. शेतीविषयी नवीन नवीन प्रयोग करणे हा त्यांचा नेहमीचा एक छंद आहे आणि शेतीत नवीन नवीन जी अवजार येतात ते दरवेळी ते नवनवीन प्रयोग करून बघत असतात, जेणेकरून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतात हीच माहिती. आज आपल्यासोबत ते आता प्रत्यक्ष आहेत आणि त्यांनी स्वतःहून आता हाताळताना बघितला की मशीन कशा प्रकारे शेतीत काम करते. तर ते आपल्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे काय सांगू इच्छितात ते त्यांच्याकडनंच आपण त्यांचं जरा मत जाणून घेऊया. स्टबल मोर आज काव्या कृषी केंद्राच्या वतीने किसान क्राफ्ट स्टबर ही मशीनचा डेमो आज आमच्या करंजे येथील फार्मवरती दाखवण्यात आला. एकंदरीत ह्या तणाबद्दल जी काही ग्रास कटर वापरून जो काही त्रास होतोय किंवा ज्या पद्धतीने मनुष्यबळ जास्त लागतंय, जास्त वेळ जातोय, जास्त त्याचं पेट्रोल सुद्धा त्याला लागतंय, एकंदरीत ह्या मशीनचा जर विचार केला, एकंदरीत अत्यंत अल्प कालावधीमध्ये या ठिकाणी असलेलं जे तण असेल हे एखाद्या प्लॉटमधलं साफ होत आहे, रस्त्याच्या कडेमध्ये असलेली रानमुडी असेल, तुटकोड्यासारखी वनस्पती असेल, सायकोळा असेल, त्या मोठमोठ्या वनस्पती ग्रास कटरनं त्या ठिकाणी त्याची साफसफाई होत नाही आहे. पण ह्या मशीनने त्याची जी आहे अत्यंत त्याचा बारीक असा त्याचा भुगा जो आहे तो होतो आहे. एकंदरीत शेतामध्ये सुद्धा आज ह्या मशीनने अत्यंत बारीक असा भुगा त्याचा झाल्यानंतर मला वाटतं मशीनीमध्ये सेंद्रिय खत सुद्धा वाढण्यासाठी ह्या मशीनचा उपयोग होणार आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही मशीन आहे. एकंदरीत जिल्ह्यातील जे सत्तारूढ लोकप्रतिनिधी आहेत यांनी याचं सिंधुरत्न या योजनेमध्ये याचा समाविष्ट करून जे काही प्रगतशील शेतकरी असतील किंवा बचत गटांना सुद्धा ही मशीन देण्याचं जर काम केलं तर मला वाटतं ह्या मशीनचा उपयोग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल आणि विशेषतः सार्वजनिक कामासाठी ह्या मशीनचे जे काही रस्त्याच्या शेजारी जे काही झाडी झुडपं वाढत आहेत त्याच्यासाठी सुद्धा या मशीनचा उपयुक्त आहे. आणि म्हणून ह्या मशीनची शिफारस जी आहे सिंधुरत्न योजनेमधनं याची सबसिडीवरती शेतकऱ्यांना बचत गटासाठी ह्या मशीनची शिफारस मी निश्चितच लोकप्रतिनिधी या नात्याने सत्तारूढ असलेल्या पालकमंत्र्यांकडे किंवा सिंधुरत्नाचे अध्यक्ष सन्माननीय दीपकभाई केसरकर यांच्याजवळ मी स्वतः करणार आहे. ओके, धन्यवाद सावंतसाहेब. पद्धतशीर आणि तसं बघू गेला तर घास कटरन कसा एक बाजू दुखता या बाजू तसा ह्याच्यात प्रॉब्लेम आहे काय नाही, फक्त जरा मशीन जास्त घास घेतल्या तर मागणं फक्त अशी दाबूची वर उचलूच्या, नाहीतर काय प्लेन पळता सुसाट. म्हणजे पॉवर टिलर वापरणार आहे का? पॉवर टेलर चालवताना त्या काही योग्य, पॉवर टेलर चालवित नाही त्या काही योग्य नाही, तो म्हणतो माझ्या भावजात मोडान गेली. शेतीची माहिती आहे, तो टिलर चालवतो तरी चालवतो, टिलर एवढा हार्ड आहे का चालवायला? नाही, टिलर कसं हार्ड जातो चालवायला? नाही बरोबर, टिलर कसं जरा जड येतात, खाली माती दसली पत्रा कधी माती काढीपर्यंत जड लागतं. हो कसं एकदम पाण्यासारखे चालतं मशीन, स्मूथ चालतो. पॉवर टिलर सारखं आलं की व्हायब्रेशन वगैरे नाही तसला काय जसं तुमचा ब्रश कटर आहे व्हायब्रेशन खंदा वगैरे दुखतो, त्याच्यावरती काही काय प्रॉब्लेम नाही, एकदम स्मूथ चालतो. तुपकुड्यात घालून बघला त्या ह्याच्यापेक्षा ना त्या जमिनीपेक्षा ना ह्या रस्त्यात ना एकदम बरा वाटला की बाबा मी कायच करीत नाही असं अशा मशीन वाटलंय. सरळ चालल्यासारखं सरळ चालली. हा, आणि आपण टू व्हीलर चालवतो ना तसा वाटला याच्यावर. तुपकुड्याचा काय नाही जाता म्हणजे मोठा झाड होता ना आपल्या आकडे एवढा झाड झाड होता त्या झाड, तर तिनं सहजच गेली कापून टरटर. म्हणजे मोठी झाडं पुढे काय शून्य किंमत रानमोडी काय नरम असतं. आपण घास कटरान रानमोडी मारतो म्हणजे ह्याच्यामुळे काय ह्याचा कायच नाही, नथिंग.
म्हणजे कमी वेळात जास्त काम होतं ना. हा कमी वेळात जास्त काम होतं. जर हे जर ब्रश कटरने केलं असतं म्हणजे तुमच्या त्या Grass cutter केलं असतं, किती वेळ लागला असता इतकं रन करण्यासाठी? टाइम गेलो असतो तर जर नाही म्हटलं तरी अर्धा तास जाईल. अधिक जाणार अर्धा तास, अर्धा दोन तास. दोन याला किती हो. वेळ आरामात जाईल अर्धा तास. हो, हो. आणि ह्याच्यात परत आता ते आपली झाडा होती ना हा. त्या का परत माणूस होतो तो ताळकुळ होतो. हा. ते दुसरा हे होता त्याच्यामुळे मोठी झाडं. घास कटर अजिबातच चालत नाही. कारण मोठी आता झाडं त्या जे आहेत कोपऱ्याने त्याला आमचे मारतात ना तो सगळं तसंच टाकले नाही कारण रोप तुटतच जाता रोप रवत रोप रवत नाही. कसलो आणि त्या काय आता रोप रवत नाही तो ना ती पुढे काव हे असतात ती बॉबीनी बॉबीन पण फुटान जातात. म्हणजे तो कारण ते तो एक बाजू तो ना कानच मोडता बॉबीना तो. म्हणजे तो खर्च वाढलो. हा ते परत 700 रुपये गेले एक कान मोडलो का. हा? काम पण खोट मिळला. बॉबिन टॅपेन गो. तर मोडताना एके बाजू तो जोरात बसली ना त्याच्यावर ताळकुळ्यावर काय मोडलाच म्हणून समजायचं मशीन गेलात कामात ना ती बॉबीन. पण ताळकुळ एवढं घडा ना तो ताळकुळ आणि तो ह्या काय तो दुसरं तुपकुड